विधान परिषदेची जागा 1 आणि त्याच्यासाठी इच्छुक उमेदवार आहेत चक्क 20. होय, महाराष्ट्रामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगानं विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर केली. 12 मेला ही निवडणूक होणार आहे आणि जेव्हा ही घोषणा झाली तेव्हा अनेक इच्छुकांनी आता आपले हातपाय हलवायला सुरुवात केली. यापूर्वीची विधानसभा लोकसभा हरलेले आणि पुन्हा आमदार होण्याची इच्छा असणारे नेते चांगले जागे झालेत. काही असेही आहेत की ज्यांना यापूर्वी कोणत्या ना कोणत्या गोष्टीत पक्षानं तडजोड करून विधान परिषदेमध्ये आमदार करू असं आश्वासन सुद्धा दिलेलं. या मंडळींनी आता आपली जागा निश्चित आहे की नाही याची चाचपणी करायला सुरुवात केली. तर एकीकडे मात्र काही पक्ष प्रवक्तेही आहेत ज्यांच्या विधान परिषदेवरती जाण्याच्या सुप्त इच्छा उफाळू लागल्या. पण हौशा नवशा आणि गौशांच्या या यादीमध्ये कसं असणार आहे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचं यंदाचं गणित? कोणत्या पक्षाला किती जागा वाटायला येणार आहेत आणि कोण असू शकेल प्रत्येक पक्षाकडून संभाव्य उमेदवार? पाहूयात आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. कालच निवडणूक आयोगानं विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यातल्या 9 जागा विधान परिषदेच्या 9 आमदारांचा कार्यकाळ संपल्याने रिक्त झालेल्या आहेत. तर 1 जागा ही काँग्रेसकडून विधान परिषदेवरती गेलेल्या प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पोटनिवडणूक होणार असलेली ती जागा आहे. तर अशा एकूण 10 जागांसाठी 12 मेला निवडणूक होणार आहे. सर्वात आधी ज्यांचा विधान परिषदेवरचा कार्यकाळ संपलाय अशा 9 जणांची नावे पाहूयात. हे 9 आमदार आहेत उद्धव ठाकरे, नीलम गोरे, संजय केणेकर, संदीप जोशी, दादाराव केचे, अमोल मिटकरी, रणजितसिंह मोहिते पाटील, राजेश राठोड आणि शशिकांत शिंदे. आपल्याला माहीत असेलच की विधान परिषदेच्या जागांचं समीकरण हे विधानसभेत प्रत्येक पक्षाच्या असणाऱ्या संख्याबळाच्या प्रमाणात असतं. तसंच पदवीधर मतदारसंघ, शिक्षक पदवीधर मतदारसंघ आणि राज्यपाल नामनिर्देशित अशा काही जागा विधान परिषदेमध्ये असतात. तर त्यानुसार आता होऊ घातलेल्या या 10 जागांचं गणित निश्चित आहे. त्यानुसार भाजपच्या वाट्याला येणार आहेत 6 जागा, शिवसेना शिंदेंच्या शिवसेनेला 2, राष्ट्रवादी काँग्रेसला 1, तर महाविकास आघाडीला 1 जागा वाट्याला येणार आहे. आता कोण असणार आहेत संभाव्य उमेदवार हे प्रत्येक पक्षानुसार पाहूया. महाविकास आघाडीचा जर विचार केला तर त्यांच्या वाट्याला आहे फक्त 1 जागा. महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत. पहिला उद्धव ठाकरेंची शिवसेना, दुसरा काँग्रेस आणि तिसरा राष्ट्रवादी शरद पवार गट. मागे राज्यसभेच्या आपल्या वाट्याला आलेल्या 1 जागेसाठी महाविकास आघाडीनं आणि त्यातल्या त्यात जास्त संख्याबळ असणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं शरद पवारांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी विधान परिषदेची 1 जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला देण्याचं ठरलं होतं. त्यामुळे आता शरद पवारांची राष्ट्रवादी या निवडणुकीमध्ये तरी नसणार आहे. आता शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून कुणाला संधी दिली जाते हे येत्या काळात कळेलच. उद्धव ठाकरे हे स्वतः विधान परिषदेवरती आमदार असून त्यांचा कार्यकाळ आता संपलाय. उद्धव ठाकरे हे पुन्हा आमदार होण्याची शक्यता फार कमी आहे. याचं कारण त्यांची प्रकृती आणि आता त्यांना सदनातून निवृत्त व्हायचं असल्याचं सांगितलं जाते. मग इतर काही जणांची नावं या जागेसाठी चर्चेत आहेत, जसं की विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, पक्षाच्या धडाडीच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे आणि माजी खासदार राजन विचारे. पण आता यातही नुकताच एक ट्विस्ट आलाय. महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या काँग्रेस पक्षानं आता आपली वेगळी भूमिका जाहीर केली. काँग्रेस म्हणते की जर उद्धव ठाकरे हे उमेदवार असतील तरच आम्ही पाठिंबा देऊ, अन्यथा नाही. त्यामुळे काँग्रेस देखील या जागेसाठी उत्सुक असल्याचं बोललं जाते. आणि काँग्रेसच्या या उत्सुक उमेदवारांच्या यादीमध्ये आहेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार मुझफ्फर हुसेन. आता येऊयात महायुतीकडे. युतीतला घटक पक्ष शिंदेंच्या शिवसेनेबाबत बोलायचं झालं तर त्यांच्या वाट्याला आहेत 2 जागा आणि त्यासाठी संभाव्य उमेदवार आहेत नीलम गोरे, शीतल म्हात्रे आणि शायना एनसी. एकनाथ शिंदेंच्या बंडामध्ये सहभागी झालेल्या एक ज्येष्ठ नेत्या आणि विधान परिषदेच्या माजी उपसभापती असणाऱ्या नीलम गोरे यांना पुन्हा संधी मिळणार असल्याचं सांगितलं जातंय. पण यासोबतच त्यांना खूप संधी दिली गेली, आता नवा चेहराना असा सूर सुद्धा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये असल्याचं बोललं जातंय. शीतल म्हात्रेंचं नाव सुद्धा चर्चेमध्ये आहे की ज्या माध्यमांसमोर पक्षाची भूमिका जोरदारपणे मांडत असतात. मुंबई महापालिकेला त्या निवडणूक लढल्या नाहीत, त्यामागे त्यांना विधान परिषद आमदारकी कबूल केली असल्याच्या चर्चा सुद्धा होत्या. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळू शकते. तर शिवसेनेच्या शायना एनसी यांना चक्क शिंदे गटाकडून उमेदवारी येणार असल्याचं समोर येत आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीबाबत बोलायचं झालं तर त्यांच्याकडे आहे 1 जागा. अमोल मिटकरी हे याआधी या जागेवरती आमदार होते. पक्षाचे प्रवक्ते आणि धडाडीचे कार्यकर्ते असणाऱ्या मिटकरींना पुन्हा संधी मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच जिशान सिद्दीकी, उमेश पाटील, संजय दौंड, सुरेखा ठाकरे, आनंद परांजपे, सुरेश बिराजदार, राजेंद्र जैन ही मंडळी सुद्धा या 1 जागेसाठी उत्सुक असल्याचं बोललं जात आहे. आता येऊयात महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपकडे. भाजपच्या वाट्याला सर्वाधिक म्हणजे 6 जागा आहेत आणि यासाठी चक्क 100 पेक्षा जास्त उमेदवार उत्सुक आहेत. अनेक संभाव्य उमेदवार त्यामध्ये आघाडीवर आहेत.
केशव उपाध्ये, माधव भंडारी, राम सातपुते, माधवी नाईक, संजय केणेकर, प्रमोद जठार, रणजितसिंह निंबाळकर, सुजय विखे, प्राजक्त तनपुरे, समरजितसिंह घाडगे अशी अनेक नावं चर्चेमध्ये आहेत. पक्षाचे प्रवक्ते असणाऱ्या आणि पक्षाची सातत्याने माध्यमांमध्ये बाजू मांडणाऱ्या केशव उपाध्ये, माधव भंडारी यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर राम सातपुते यांच्यासारख्या विधानसभा लोकसभा पराभूत झालेल्या सोलापूर जिल्ह्यातल्या एका तरुण नेत्याला संधी मिळू शकते. संजय केणेकर हे विधान परिषदेवरती असून त्यांचा कार्यकाळ आता संपलाय, पण त्यांना पुन्हा संधी मिळणार असल्याचं सुद्धा बोललं जातंय. तर माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचंही नाव चर्चेमध्ये. राहुरीच्या पोटनिवडणुकीमध्ये ज्यांना मॅनेज केलं गेलं असं म्हटलं जातं त्या प्राजक्त तनपुरेंना सुद्धा भाजप संधी देते की नाही हे पाहावं लागणार आहे. तर नुकतेच पुन्हा भाजपवासी झालेले समरजितसिंह घाडगे यांच्या भाजप प्रवेशामागे आगामी विधान परिषद उमेदवारीचं कारण असून त्यांना संधी देणार असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या राज्यामध्ये मंत्री असणाऱ्या राधाकृष्ण विखेंचे चिरंजीव सुजय विखेंचं नावही चर्चेमध्ये, जे अहिल्यानगर लोकसभा निवडणुकीमध्ये लंकेंकडून पराभूत झाले होते. तर प्रत्येक पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या या भाऊगर्दीमध्ये जोरदार लॉबिंग, अनेक तर्कवितर्क सध्या राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कुणाला संधी मिळते, कुणाला डावललं जातंय की कोणाच्या ध्यानीमनीही नसणाऱ्या काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाते हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, कोणाला संधी मिळायला हवी? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच पॉलिटिकल अपडेट्ससाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.